श्री शंकर गीता अध्याय 13. श्री भगवान उवाच. श्री शंकर महाराज उवाच. हे दोघेही मुळात एकच, वंदन दोघांस त्रिवार. दोघे एकच हे विधान, प्रख्यात पुरातन सनातन. शिवस्य हृदयं विष्णू, विष्णुस्य हृदयं शिवः. एका भक्तास महाराजांनी कुरुक्षेत्राचे युद्ध दाखवणी स्वतः श्रीकृष्ण होऊनी भगवद्गीता सांगितली. धर्माच्या व्यवस्थित घडीवर श्रीकृष्णाचा होत अवतार. धर्माची घडी विस्कटल्यावर अवतार महाराजांचा हो. दोघांनी सांगितले एकच, विश्लेषणात तरीही फरकच. सत्य कळणार रूढी टळताच. महाराजांचे सांगणे आपण शिवलीलामृत वाचता, तशाच घटनांची ही शंकर गीता. दोन्ही ग्रंथांचा करविता असती महाराज शंकर. दिगंबर राजयोगी यास महाराज दीक्षा देत परमहंस. महाराज समाधी घेताच त्याच वेळेस इंदोर येथे प्रकटले. राजयोगी यास महाराज म्हणती, माझी पूजा नैवेद्य कर आरती. नर्मदेस चाललो मजदे छाटी, राजयोगी पूजा करीत. महाराज राजयोगींना आज्ञा करतो, माझे स्थान वाघोड असतं. नोकरी सोडून हे सांभाळ स्थान. घटना समाधी नंतरची. शुभराय महाराज मठात, शुभरायाची गादी असत. अनुग्रह देऊन गादीवर बसवीत. परंपरा ही असेच, परी अनुग्रहाविना गादीवर बसवीत. जनार्दन बुवास पिताजी सांगत, याला अनुग्रह देण्यास येणार आहेत महान अवतारी पुरुष. जनार्दन बुवा पूजा होते करत. एक व्यक्ती देवघरात शिरत. गोंधळ झाला कोण आत जात, दोघे गुप्त जाहले. श्रीपाद श्रीवल्लभांचे जे स्थान असत, त्या कुरवपूरच्या भुयारात. दोघे प्रगटून आत शिरत. महाराज साक्षात प्रगटले. मांडीवर बसवून जनार्दनाला तारक मंत्राचा अनुग्रह दिला. अपूर्व अगदी योग हा भला. धन्य जनार्दन जाहले. महाराज जनार्दन बुवास बुवा म्हणूनच संबोधित. बुवा नेहमी महाराजास मालक म्हणत आदरे. महाराजांची अत्यंत प्रीती शिष्य जनार्दन बुवांवरती. बुवांमुळेच अनेकांना लाभती. शंकर महाराज पहा हो, ज्ञानेश्वरास पांडुरंगांनी स्वतः दिली समाधी. जनार्दन बुवास स्वतः समाधी महाराजांनी दिलीच. जनार्दन बुवांचा अधिकार यावरून स्पष्ट होतो तर, धन्य जनार्दन शंकर, धन्य शुभराय मठ असा. एका रविवारी जनार्दन बुवांनी धनुर्मास करण्याचे ठरवून महाराजांची संमती घेऊन निमंत्रिले सर्वांस. यावेळी सोलापुरात शंकराचार्यांचा मुक्काम असतो. त्यांनाही केले निमंत्रित. बोलावणे गेलेच. शंकराचार्य आपुल्या स्थानात पार्थिव पूजा होते करीत. जे उपचार ते पार्थिवावर वाहत अदृश्य होऊ लागले. माझे उपचार कोठे गेले, अंतर्ज्ञानाने मग त्यांना कळले. माझे उपचार जाऊ लागले महाराजांच्या पदावर. मठात महाराजांच्या चरणावर कोठून येतात हे उपचार. भक्त पाहते हा चमत्कार. शंकराचार्य आलेच. आपण पार्थिव पूजा जी केली ती महाराज चरणावरती आली. शंकराचार्यांनी प्रत्यक्ष पाहिली. निवेदन केले सर्वही. बऱ्हाणपूरचे वैदिक शास्त्री, त्यांना नव्हती संतती. सांगता महाराज त्यांना म्हणती, चल रे शास्त्री मज संगे. दोघे गावाबाहेर जात. चालूने शास्त्री थकत. चहा बिडीची त्याला तलफ होत. डोंगरावर दोघे थांबले. महाराज टाळी वाजवीत. एक मुलगा चहा आणीत. बिडी बंडलाग पेटी असतं. 2 कप बशा किटलीही 2 कपांचीच किटली असतं. दोघांना तो चहा देत. शास्त्रीच आणखी हवा असतं. चहा अमृततुल्य हो. महाराज सांगता मुलास, हवा तेवढा दे शास्त्रीस. 3 कप पिता म्हणे बास. बिडी घेतली शास्त्रीने. डोंगरात चहा कुणी आणला, तो अमृततुल्य का वाटला. शास्त्री 3च कप चहा का प्याला, एकच विडी का ओढली. याचा संदर्भ पुढे कळाला. चहा महाराजांनीच आणला, प्रसाद होता म्हणून वाटला. अमृततुल्य चहा तो. शास्त्रीस 3 मुले झाली. नंतर 1 मुलगी जन्मली. चहा पुल्लिंगी म्हणून मुले झाली. मुलगी बिडी स्त्रीलिंगी. हिवाळ्याचे होते दिवस. महाराज म्हणाले जनार्दन बुवास, मी खोलीत बसतो शौचास. थंडी फार वाजते. खोलीस कुलूप लावून ठेवा. घाण मुळीच काढू नका.
15 दिवस कार्यक्रम असा महाराजांचा चालला. पुढे 15 दिवस ठेवली खोली बंद. महिनाभर खोली बंद असतं. एकदा एक महारोगी येत. जनार्दन बुवास म्हणाला, मला देवीचा दृष्टांत झाला. जावे शुभराय मठात सोलापुराला. शंकर महाराजांच्या दर्शनाला म्हणून आलो इथे मी. महाराज म्हणाले, बुवा त्यास त्या कुलूप लावलेल्या खोलीत नेऊन कपडे काढून सर्वांगास उटी तेथील लावावी. बुवा त्याला तैसे करती. रोग्यास लाभली रोगमुक्ती. शरीरास आली दिव्यकांती. युक्ती कैशी महाराजांची. 15 दिवस हिंदू मुसलमानात. मुंबईत तीव्र दंगा चालत. भक्त मोटार कारखानदार श्रीमंत महाराज होते त्याकडे. मध्यरात्री महाराज म्हणाले, आपणास आता जावयाचे. महम्मद अली रोडने पुढे गाडी काढ बाहेर. दंग्याचा जो रस्ता असतो तोच रस्ता महाराज सांगत. ड्रायव्हर सारेच घाबरत. गाडी निघाली वेगात. मुसलमान जमले गाडी अडवित. महाराजा सर्वांना दरडावत. सरकामत जरुरीचे काम असत. परत येताना भेटेन. आश्चर्य मुसलमान बाजूस झाले. महाराज काळबादेवीकडे गेले. बंद दरवाजे पटापट उघडले. रौद्ररूप घेत महाराजांनी शिव्यांची लाखोली काळबादेवीला वाहिली. पटापट दारे बंद झाली. महाराज बाहेर पडताच आल्या रस्त्यानेच मोटार परतली. सर्व मुसलमानांची गर्दी झाली. पुष्पहार प्रत्येकाच्या करकमली. तबक पान सुपारीचे. महाराजांची ते वाटच पाहत. या अल्ला या परवरदिगार. या खुदा ऐसे म्हणत घालत हार प्रत्येक महाराजा. पान सुपारी वाटली. यातच रात्र संपली. द्वेष काळोख संपून उगवली. प्रभात नव्या दिवसाची. इंग्लंडचा एक युरोपियन गव्हर्नर होता कलकत्त्यात. बायको त्याची इंग्लंडात. महाराज कलकत्त्यामध्ये. बदली होईना, रजा मिळेना. गव्हर्नरास होती यातना. एका मित्राने सांगितले त्यांना महाराजांना सांगावे. गव्हर्नर महाराजांस विनंती केली, मी माझ्या जाईन घरी. 7 वर्षे झाली पुरी. एकटाच येथे असे मी. बायको माझी एकटी घरी झुरत असेल माझ्यासाठी. बदली व्हावे मम उठाउठी. ऐसे करावे महाराज. महाराज त्याला समजावित. अरे तू इथे असे आनंदात. बदलीचा विचार न आणि मनात. गव्हर्नराला पटेना. प्रत्यक्ष तुझं पाहावयाचे असेल जर. पहा माझ्या हातावर. हात दाखवून त्याच्यासमोर. महाराज त्याला म्हणाले. महाराजांच्या हातावर गव्हर्नरास दिसले आपले घर. बायको घेऊन प्रियकर रममान होती झालेली. जणू TV पाहत आहोत पाहत असे दृश्य स्पष्ट दिसत. परपुरुषास पाहुणे भडकत पित्त गव्हर्नराचे. गव्हर्नर म्हणे संतापून, आत्ताच इंग्लंडला जाऊन करतो त्या पुरुषाचा खून. गोळ्या झाडून क्षणात. महाराज गव्हर्नरास म्हणती, इंग्लंडला जाण्याचे कारण नाही. आत्ताच गोळ्या घालून खून करावा लगेच. त्या पुरुषाचा दोष नसून तुझी बायकोच त्याकडे जाऊन त्याला आणते बोलावून. तिच्यावर गोळ्या झाड तू. गव्हर्नर गेला भडकून. बायको महाराजा हातावर देखून. तिच्यावर पिस्तूल रोखून 6 गोळ्या झाडल्या. गव्हर्नर येता भानावर. आपर महाराजांच्या हातावर गोळ्या झाडल्या भराभर. पश्चाताप त्याला जाहला. क्षमा मागितली महाराजांस. पाहता महाराजांच्या हातास कसलीच खूण न दिसली त्यास. चकित झाला गव्हर्नर. त्याला दुसऱ्या दिवशी तार येत. आपल्या बायकोचा खून होत. खुनी 6 गोळ्या झाडत. शोधात आहोत खुनीच्या. महाराजांनी सांगितले तसेच अगदी घडून आले. पिस्तूल हातावर झाडले. बायको मेली घरात. गोळ्या घालून हात अगदी तसाच असतं. गव्हर्नर झाला चकित. पाय धरी प्रभूचे. भस्मे घेऊन महाराजांस बसवीत पहा शौच्यास. महाराजांच्या विष्टेस सुगंधी अगदी येत असे. विष्टेसही सुगंधी येत. त्यामुळे भस्मे चकित होत. महाराज त्यांना सांगत, शुद्ध असावा मनुष्य. जेव्हा अंतर्बाह्य शुद्धता असतं तेव्हाच विष्टेत सुगंध येतं. ऐसी शुद्धता ती सतत टिकवून ठेवले पाहिजे. महाराजांच्या वचनावरून आपले अंतःकरण घ्यावे सर्वांनी तपासून. किती शुद्ध आपण. एक भक्त करून नमस्कार. माझे काम केव्हा होणार. विचारी महाराज म्हणती सत्वर. मी मेल्यावर होईल. भक्त मग चौकशी करतो. महाराजांचे वय किती असतं. काम होण्यास महाराज कधी जातो हाच ध्यास भक्ताला.
मग महाराजांस वय विचारित, महाराज रागाने ओरडत, वेड्या तुझ्यातील मी जेव्हा मरत तेव्हा काम होईल. या भक्तासारखेच भक्त आपण सारे आहोत. काम होण्यावर आपली नजर असतं प्रज्वलित मी ठेवून. काही हो महाराजांचे, काम व्हावे आमचे. वादळ अशा विचारांचे सतत चाललेले असतेच. आपल्यातील मी चिरंजीव करीत असतो यत्ने सतत. सांगण्याचा काम नाही होत, हक्क काय आपणा, नुसते मीही आपणा न सोडित. श्रद्धा भक्तीचा पत्ताच नसत, वासनांचा धुमाकूळ असतं. कैसे महाराज कळतील. महाराज काशी क्षेत्रास बुटासह महादेवावर बसत. पुजारी त्यांना हाकलून देत. महाराज गेले नदीवर. पुजारी जाता मंदिरात, मंदिर गरगर असे फिरत. मंदिरात पुजाऱ्यास जाता न येत, घाबरून गेले अत्यंत. जो महादेवावर होता बसून, त्याला आपण दिले हाकलून. त्याचाच परिणाम हा असून खात्री पुजाऱ्यांची झाली. हुडकू लागले सगळे त्याला, गंगेवर नावेत तो दिसला. शरण गेले वदती त्याला, महाराज क्षमा करावी. महाराज वदती रागावून, का आलात विश्वेश्वर सोडून. महादेव मंदिरात नसून मंदिर फिरते गरगर. पुजाऱ्यास महाराज सांगत, जा दिसेल विश्वेश्वर मंदिरात. मंदिराचे फिरणे ही होईल शांत. पुजारी गेले मंदिरी, मंदिराचे फिरणे बंद होत. विश्वेश्वर मंदिरात दिसत. पुजारी महाराजांची पूजा करीत मोठ्या भक्तिभावाने. आधी पूजा महाराजांची, नंतर काशी विश्वेश्वराची. महिनाभर या प्रमाणेची महाराज होते नावेत. पहिला निजाम महाराजांना भजत, दुसरा निजाम मुळी न मानत. त्याने दिवाण सालार जंगाकडून हकलून दिले महाराजा. महाराज म्हणाले दिवाणाला, तुझा राजा सिंहासनावर मला पुन्हा बसवितो की नाही तेच पहा. वादळ सुटले लगेच, मुसळधार पाऊस सुरू झाला. गाव पाण्यात बुडाला. दुसरा निजाम घाबरला, अचानक कसे घडले हे. सालार जंग म्हणे निजामाला, तुम्ही हाकलून दिले महाराजाला. संकट भाव भोवले तुम्हाला, शरण जाता टळेल. निजाम महाराजास शरण जाऊन, सिंहासनावर त्यांना बसवून. महाराज म्हणाले खण नारळ देऊन, ओटी भरावी नदीची. ओटी भरता तासात पाणी संपूर्ण ओसरत. महाराज निजामास म्हणत, परीक्षा पाहतोस काय मम. तुझी एकच पिढी राज्य करील, तू रजक धोबी गुरुचरित्रातील. तुला मीच राजा केले असत, राज्य बुडाले नंतर. गणेश महादेव अभ्यंकर यांना युद्धात पॅन्टवर गोळ्या झाडल्या भरपूर. चाळणी झाली पॅन्टची, परी पायास नुसती जखमही, मुळीच नाही अगदी झाली नाही. ऐसे कैसे घडले पाही, अभ्यंकर चकित झाले. पुढे महाराज त्यांना म्हणत, अरे गोळ्यांचे वारे मी सोसत, कसे वाचलो युद्धात. अभ्यंकरांना समजले महाराजांची स्वाक्षरी असावी आपल्या संग्रही घरी. अभ्यंकरांना वाटे अंतरी, महाराजांना म्हणाले, महाराज या कागदावरी करावी आपुली स्वाक्षरी. महाराज म्हणाले, मी तरी सही नाही करणार. निश्चयाने म्हणाले अभ्यंकर, मी तुमची सही घेणार. महाराज वदत, मी सही न देणार. शर्यत लागली दोघांची. पुढे महाराज काशीस जात, पुजाऱ्याच्या घरी राहत. तेथून ते पत्र धाडत अभ्यंकरांना नगरास, मला पैशाशी जरुरी असतं. इथे न कोणी मज पैसे देत, आपण पैसे पाठवावेत पुजाऱ्याच्या नावाने. महाराजांचे पत्र वाचून अभ्यंकर गेले आनंदून. महाराजांस पकडतो युक्ती करून, जिंकणार मी शर्यत. ऐसा त्यांनी विचार करुणी, पैसे पाठवले मनी ऑर्डरनी. शंकर महाराजांच्या नावानी पुजाऱ्याच्या पत्त्यावर. पोस्टमन गेला पुजाऱ्याच्या घरी. शंकर महाराज कोण विचारी, हेच आहेत म्हणे पुजारी. पोस्टमन म्हणे सही करा. महाराज फॉर्मवर सही करत, पोस्टमन त्यांना पैसे देत. पावती अभ्यंकरांना मिळत, सही पाहू लागलं शंकर दत्तात्रय उपासनी. ऐसी महाराजांची सही असोनी, सही सीलबंद अगदी करुणी तिजोरीत त्यांनी ठेवली. जेव्हा महाराज घरी येत, अभ्यंकर त्यांना सांगत, महाराज मी जिंकली शर्यत, तुमची सही मजपाशी अशक्य असेल ते तर दाखव. अभ्यंकर आणि तिजोरीतून लगेच पावती काढून पाहताच चपापले. पावती सर्व तशीच असून फक्त स्वाक्षरी झाली अंतर्धान. महाराजांचे धरुणीचरण साष्टांग केले वंदन. महाराज दशावतारी नृत्य केव्हा केव्हा असत करत. नृसिंह नृत्य कळस असत, नृत्य सर्वे शास्त्रोक्त.
देखुनी महाराजांची करणी, वंदन केले त्यांच्या चरणी. 13वा अध्याय या ठिकाणी विराम आहे पावला. संतवर्य योगीराज सद्गुरू राजाधिराज श्री शंकर महाराज की जय.